तर आता हे सगळे सेपरेट बॉडी पार्टचे मोल्ड आहेत गणपती बाप्पाचे. तर सध्या आता इथे काथा सेपरेट झाला आहे. मी आणि ते नीरज बसला आहे, दोघांनी मिळून काथा सेपरेट केलं आहे. सध्या इथे POPचं मिश्रण रेडी झालं आहे, आपण टाकणार आहे POP. मित्रांनो तुम्ही बघू शकता शूटचा थोडासा ब्लॉग मी कंटिन्यू करतो कारण की माती फटाफट सुकते. POP झाला फटाफट सुकते. नमस्कार, तर मी नीरज, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आजच्या या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग थोडा विशेष होणार आहे आणि आता आपण आलो सध्या मिहीरच्या कारखान्यामध्ये. आणि इथून आता आपण पहिलं तर 5 फुटाची एक गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे, त्याचा मोल्ड आलेला आहे आपल्याकडे. तर त्या मोल्डमध्ये आता मूर्ती कशी निघते ते आपण इथे पाहणार आहे आणि त्याची प्रोसेस काय आहे ते आता आपण इकडे तुम्हाला दाखवूया व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता दाखवतो मला प्रोसेस कशा प्रकारे आहे ते. चला. तर आता हे सगळे सेपरेट बॉडी पार्टचे मोल्ड आहेत गणपती बाप्पाचे आणि आता ह्याच्यातनं आपण POP टाकू. पण त्याच्या आधी इथे साबण आणि तेल म्हणजे आता शॅम्पू आणि तेल मिक्स करून इकडे आता एक मिश्रण केलं आहे तयार, जेणेकरून POP चिपकायला नाही पाहिजे म्हणून. आणि आता हे आता डायरेक्ट आपण लावणार आहे ते मोल्डवरती आणि त्याच्यानंतर मग POPची प्रोसेस चालू करणार आहे. सध्या आपण इथे आता काथा आपण सेपरेट करतो आहे आणि इथे आता मिहीरने आता पेस्टिंग चालू केलं आहे त्याच्यावरती. लिक्विड आता बनवलेलं आपण ते लावायला आणि ह्याच्यानंतर मग आता तिथे पहिलं POPचं लिक्विड त्याच्यावरती पहिलं अप्लाय करणार आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती काथा आणि POPची पेस्ट करून आपण लावणार आहे. तर चला आता बघूया नेक्स्ट प्रोसेस काय आहे. तर सध्या आता इथे काथा सेपरेट झाला आहे. मी आणि ते नीरज बसला आहे, दोघांनी मिळून काथा सेपरेट केलं आहे. आणि इथे प्रथमेश आता इथे जे मिहीर काम करत होता ते आता प्रथमेश काम करतो आहे. मस्त मूर्तीला ते लिक्विड लावून घेतो आहे सगळीकडे स्प्रेड करून. आणि त्याच्यानंतर इथे आता मिहीरने POP बनवलं आहे. तर आता आम्ही लोक त्याच्यात पहिला थोडंसं पातळ करून आता टाकू त्याच्यामध्ये साच्यामध्ये. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती पॅच मारू काथा आणि POP मिक्स करून. तर अशा प्रकारे इकडे सगळं वातावरण आहे आत्ताच. सध्या इथे POPचं मिश्रण रेडी झालं आहे आणि आता इथे मोल्ड पण आपला रेडी आहे. तर या मोल्डमध्ये पहिलं सध्या तरी पातळ करायचं आहे आपण आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात आपण टाकणार आहे POP. पहिलं पातळ मिश्रण टाकून झाल्याच्या नंतर मग थोड्या वेळाने आपण काथा आणि POP मिक्स करून पॅच मारायचे आहेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता शूटचा थोडासा ब्लॉग मी कंटिन्यू करतो कारण की माती फटाफट सुकते. POP झाला फटाफट सुकते. त्याच्यामुळे थोडेसे पार्ट मी घेतो. बघू शकता तिथे त्यांनी फेस केला आहे आणि तिथे बॉडी झाली आणि हा इथे हे सगळं करतो आहे. पुढे वेळातच भेटू. तर बघू शकता आता ते मिहीरचे आता काचे टाकतो आतमध्ये आणि आपण थोडा शूटचा पण आपण थोडा शूट करून घेतो. त्याचं थोडं हात मागलेला असल्यामुळे आपण थोडंसं त्याचं पण शूट करून घेऊया. हावचल नसेल मला लावायचं ना अशा प्रकारे असं लावून घेतात. त्याला कुठे लावलं तू डायरेक्ट चिपकवत चाललेलास. अरे झालं काय त्याला लावलंय घंटा आहे बघ ते पॅचवरती आहे साईडचं ते जॉईनिंगचं आहे ते पॅच येणार त्याच्यावरती. तुमचा सुद्धा इथं आता काटे लावत आहेत मोल्डला. 2 मिनट रुको बस 2 मिनट रुको बस. आता कुत्र्याला हां हां तर आत्ताच आपलं जवळजवळ आजच्या दिवसात 80% काम झालं आहे आणि ऑलमोस्ट आता सगळे साचे रेडी आहेत. म्हणजे साच्यामध्ये आता मोल्डमध्ये आपण टाकलेले होते जेवढे पण पार्ट्स POP टाकलेले ते सगळं आता ऑलमोस्ट रेडी झालं आहे. आता फक्त जॉईंटिंग बाकी आहे थोडीफार आणि नेक्स्ट आता सेकंड पार्ट पण येणार आहे, तो बहुतेक नेक्स्ट वीकमध्ये येईल.
तर त्याच्यासाठी पण रेडी राहा. आता कंटिन्यू आता व्लॉग येत राहणार आहेत, वेगवेगळं असं नवीन नवीन काहीतरी आपण करत राहणार आहे. तर आता थोड्या वेळाने आता हे जॉईंट करून मग तुम्हाला दाखवतो ॲक्च्युअल रिझल्ट कसा आला आहे ते. ठीक आहे. नीरज पण इथे बसला आहे. इथे हा प्रथम आता खरवडून आता सगळं काढतो आहे. वीर पण एक वेगळं याचं ते खरवडतो आहे. सध्या ॲक्युरेट रिझल्ट कसा आला आहे. तर सध्या आता हा आपला फायनल रिझल्ट इथे आला आहे. थोडंसं फक्त डॅमेज झालं आहे, पण काय नाही, ते आपण कवर करू. आणि नेक्स्ट पार्टमध्ये याचा पूर्ण मूर्तीचं जॉईंटिंग होणार आहे. तर नेक्स्ट पार्टसाठी रेडी राहा. कंटिन्यू चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा. इकडे हात वगैरे काढले, अजून तिकडे काढतो आहे तो थोडेफार. तर मग नेक्स्ट पार्टमध्ये आपण कंटिन्यू करू मूर्ती कशी होते ते, आणि जॉईंटिंग कशी करणार ते आपण बघूया नेक्स्ट पार्टमध्ये.